श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 36वा. एकचक्रानगरीत जाण्यापूर्वी पांडवांना जे भेटले त्यांना ब्राह्मणांच्या वेशात राहायला ज्यांनी सांगितले तेच आता पुन्हा भेटले. पांडवावर त्यांची कृपादृष्टी होती म्हणायची. शौनकांकडे पाहत पाहत एक पोर सौदा तरुणाने विचारले. हो तर, सौती म्हणाले. आता सुद्धा जे भेटले ते त्यांना नेमके काय करायचे ते सांगायला. पांडवांना समोर येऊन त्यांनी त्यांना द्रौपदीच्या गेल्या जन्मातला वृत्तांत सांगितला. ते म्हणाले, पांडुपुत्रांनो, द्रुपदाची मुलगी ही गेल्या जन्मी एका ऋषीची मुलगी होती. पती मिळावा म्हणून तिने शंकराची आराधना केली. पुष्कळ तप केले तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले. वर माग म्हणाले. ते 5 वेळा म्हणाली, शंकरा, पती द्या, पती द्या, पती द्या, पती द्या. झाले. शंकर म्हणाले, मला एकदा सांगितले तर ऐकू येत नाही की काय? तू 5 वेळा पती मागितलास, मग तुला 5 पती मिळतील. तथाच तू म्हणतो मी. पहा, देवाजवळ जपून बोलावे लागते. ती मुलगी रडू लागली. ती म्हणाली, एका स्त्रीला 5 पती असे कधी झाले नाही. मला कुलटा मिळतील, कुलटा म्हणतील. मी असे नाही मागितले. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हे पहा, हा जन्म तुझा असाच जाईल. तुला 5 पती मिळतील ते पुढच्या जन्मात, आणि तरी सुद्धा तुला पतिव्रता समजतील. तू जगाला वंद्य होशील. तू चिंता करू नको. पांडुपुत्रांनो, तीच मुलगी कालांतराने मृत्यू पावली व आता द्रुपदाच्या यज्ञाच्या अग्नीतून दिव्य रूपाने अवतार घेऊन आली आहे. तुम्ही द्रुपदाच्या नगरीत जाऊन राहा. ती द्रौपदी सर्व स्त्रियात सुंदर आहे. तशी सुंदर दुसरी जर कोणी असेल तर लक्ष्मीच व तिच्या अंशाने उत्पन्न झालेली रुक्मिणीच. तेव्हा आता द्रौपदी ही तुमच्या 5ही जणांसाठी जन्माला आली आहे असे समजा. व्यासांनी अनेक प्रकारे धर्माची समजूत केली. त्याला नीती, न्याय, आचरण, कुशल इत्यादी प्रश्न विचारले. कुंतीला नकुल सहदेवांना धीर दिला. भीमाला अर्जुनाला मातेचे व धर्माचे आज्ञापालन करण्यास सांगितले आणि व्यास तेथेच अंतर्धान पावले. सर्व श्रोते ऐकत होते. सौती पुढे सांगू लागले. आता पांडवांना पुढे जाण्यास नवा उत्साह आला. रात्रीसुद्धा ते प्रवास करू लागले. उत्तर दिशेने जाता जाता एका अहोरात्रीत ते गंगेच्या तीरावर आले. रात्रीची वेळ होती. अंधार फार होता. अर्जुन सर्वात पुढे होता. त्याने हातात एक चूड पेटवून घेतली होती. अरण्यातून वाट काढीत पांडव नदी तीरावरील उघड्या वाळूपर्यंत आले. चूड पेटलेली त्या उजेडात पांडवांच्या सावल्या मागच्या झुडपांवर व वृक्षांवर उंच उंच दिसत होत्या व अंधारात मिसळून जात होत्या. नदी तीरावरचा गार वारा सर्वांना जाणवत होता. ती वेळ यक्ष राक्षसांच्या संचाराची. जलदेवता व वनदेवता संकेत करून सूक्ष्म लोकात आपले क्रीडासत्र सुरू करत होत्या. गंधर्व स्त्रियांसह मुक्तपणे नदीवरील अंतरिक्षात नाना तऱ्हेच्या मनोहारी आकृत्या धारण करून नादस्पंदांनी स्वतःची शरीरे पुलकित करीत होते. गंधर्वराज अंगारपर्ण सुद्धा आज रात्री विहार करायला आला होता. अंगारपर्ण म्हणजे काय? अग्नीसारखे तेजस्वी व सुंदर कडा असलेले विस्तीर्ण पर्ण असावे असा त्या गंधर्वाच्या शरीराचा आकार होता. मयूरपुष्यासारखी सुंदर रचना होती त्याच्या अंगाची. पण हा गंधर्व उग्र होता, रागीट होता. ही रात्रवेळ नि आपली जलक्रीडा म्हणजे कुणी माणसाने येऊन पाहण्याची नव्हे. हा आपला विधिलिखित संचारकाल. आणि हे कोण येतात यावेळी? एक बाई नि 5 दष्टपुष्ट ब्राह्मण की क्षत्रिय? काय भेद दिसतोय यांचा? त्या अंगारपर्णाचे चित्त प्रक्षुब्ध झाले. त्याने अर्जुनाला दटावले. ए, कोण तुम्ही? ही गंगा नदी आता यावेळी माझ्या ताब्यात आहे. या भागात माझी सत्ता आहे. मागे फिरा. पाण्याला स्पर्श करू नका, नाहीतर माझ्या शक्तीने मी सर्वांना मारून टाकील. अरे हो रे, ठाऊक आहे तुझ्या बलगना. गंगा नदी सगळ्यांचीच आहे, तुझी एकट्याची नाही. आणि शक्तीच्या गप्पा तू करू नकोस. आम्ही काही कमी नाही. तुलाच धडा शिकवू. अर्जुनाने आणखी पुढे होत म्हटले. थांब रे तू. मीच त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकतो. भीम अर्जुनाच्याही पुढे सरसावला. गंधर्वाला असली भाषा ऐकायची सवय नव्हती. त्याने शक्तीचा सूक्ष्म मारा पांडवांवर सुरू केला. पण अर्जुनाजवळ आगीची चूड होती. त्या आगीपुढे गंधर्वाच्या त्या शक्तीचे काहीच चालले नाही. अर्जुनाने मंत्राच्या साह्याने अग्नीचे अस्त्र गंधर्वावर सोडले. त्याची चेतनाच हरपली. मनुष्यासारखा आकार धारण करून तो खाली येऊन तीरावर पडला. तेवढ्यात अर्जुनाने त्याचे पुष्ययुक्त मस्तकावरचे केस पकडून त्याला धर्मासमोर दृश्य स्वरूपात उभे केले. त्याची कुंभीनसी नावाची पत्नी शरण आली. रडू लागली. पतीला मारू नका म्हणून विनवू लागली. धर्माने अर्जुनास म्हटले, अर्जुना, हा पतिराज गंधर्व निस्तेज झालाय. काय याची अवस्था? स्त्रीकडून याचे संरक्षण व्हावे ना. याला आणखी मारण्यात काय अर्थ? दे सोडून. आपण याच्याशी मैत्री करू. वैराची जागा स्नेहाने घ्यावी. अर्जुनाने त्या गंधर्वाला सोडले. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही मला जीवदान द्या.
त्यांनी जीवदान दिले. मी उतराई कसा होऊ? प्राणदान देणाऱ्याला काय देण्याचे बाकी ठेवावे? तुम्हाला मी चाक्षुनी विद्या देतो. म्हणून पूर्वी ही सोमाला दिली, त्याने विश्वावसूला दिली व विश्वावसूने मला दिली आहे. पण ती वाईट मनुष्याला दिली तर नष्ट होते. या विद्येने स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकात असणारे जे काही पाहावेसे वाटेल ते प्रत्यक्ष दिसते. 6 महिन्यापर्यंत एका पायावर उभे राहिले म्हणजे ही विद्या मिळते. या विद्येमुळेच आम्ही देवकोटीत गणले जातो. त्याशिवाय तेजस्वी व दिव्य अश्वही तुम्हाला देतो. यामुळे तुम्हाला नित्य कोठेही संचार करता येईल. ही दाने तुम्ही स्वीकाराच. गंधर्वाने स्नेहाचा प्रारंभ केला. पण आम्हाला ही विद्या नको, तो अश्वही नको. काहीतरी बदल दिल्याशिवाय आम्ही दान घेणार नाही. अर्जुन म्हणाला, मग तुमचा माझा स्नेह कसा वाढणार? तुम्हाला माझी आठवण तर राहिली पाहिजे. देवाणघेवाण हवी म्हणता तर असे करा, मी देतो, त्याच्या बदल्यात मला आग्नेय अस्त्र शिकवा. हां, हे ठीक आहे. अर्जुन म्हणाला, पण मित्रा गंधर्वा, तू आमची नावे जाणतोस काय? तू एकदम आमच्यावर अतिक्रमण कसे केलेस? अंगारपर्ण म्हणाला, मी अंगारपर्ण हे माझे नाव सांगितले, पण माझे मूळ नाव चित्ररथ आहे. पण माझा रथ तुम्ही अग्नीने जाळला तेव्हा मी खरोखरी आता दग्धरथच झालोय. अहो, तुम्ही रात्री असे नदीवर आलात तेव्हाच मी ओळखले की हे ब्राह्मण वाटतात, पण हे ब्राह्मण नसावेत. तुमचे आचरणही मी चाक्षुनी विद्येने पाहिले तेव्हा तर तुम्ही पांडव आहात मी तात्काळ ओळखले. पण ज्या धर्ममर्यादा अनेकाच्या असतात त्या तुम्ही पाळल्या नाहीत, म्हणूनच मी तुमच्यावर अतिक्रमण करू शकलो. असे आहे तर तू आम्हाला ओळखलेस तर मग? अहो, मी तुमचे आद्यबीज देव, यम, वायू आदी व पांडू, द्रोण यांनाही ओळखतो. मग तू आम्हाला दरडावलेस ते का? प्रथमच मैत्री करायला हवी होती. अहो, कोणता बलवान गंधर्व पत्नीसह विहार करत असताना दुसऱ्या पराक्रमी माणसाचा किंवा देवाचाही धीटपणा सहन करील? त्यात काय मोठेपणा राहिला? त्यातून रात्रीची म्हणजे आमचे सामर्थ्य जास्त असण्याची वेळ, म्हणूनच मी क्रोधवश झालो. पण खरे सांगू का, तुम्ही ब्रह्मचर्य पालन करता म्हणूनच माझा पराभव करू शकलात. विषयासक्त क्षत्रिय आमच्या वाटेस असा रात्री अपरात्री आला तर तो मरणार. पण तोच जर ब्रह्मचारी पुरोहिताला पुढे घालून आमच्याशी युद्ध करील तरीही टिकेल. पण अर्जुना, तप्तीचे भाग्यवान वंशज तुम्हीही कोणीतरी श्रेष्ठ धर्माचरिणी असा पुरोहित स्वतःसाठी नेमला पाहिजे. हे ताप्त्या, ज्या राजाला समुद्रवलयांकित पृथ्वीचे राज्य मिळवायचे असेल व ज्याला ते रक्षण करायचे असेल त्याने सदाचार संपन्न ब्राह्मण पुरोहित नेमणे आवश्यक आहे. त्या गंधर्वाने तप्ती व तापत्य असे शब्द उच्चारले तेव्हा आता मित्रत्व जोडलेला अर्जुन त्याला म्हणाला, चित्ररथा, ही तप्ती कोण व तापत्य कसा? मी तापत्य कसा? तेव्हा गंधर्व म्हणाला, तप्ती ही सूर्याची कन्या, सावित्रीची धाकटी बहीण. ती तपस्विनी होती, त्रिभुवनात सर्वात सुंदर होती. तिला योग्य असा तेजस्वी पती मिळेना. सूर्यही त्यामुळे चिंता करत असे. पण कुरुवंशातला फार पूर्वीचा एक राजा वृक्ष याचा पुत्र सौवरण हा तेजपुंज सुंदर पराक्रमी होता. त्याने तिला एकदा मृगयासमयी एका पर्वतावर पाहिले. तिचे दिव्य स्वरूप पाहून राजा अगदी मुग्ध झाला, कामपीडित झाला. त्याने तिच्याशी नाना रीतीने बोलून तिची चौकशी केली, पण ती दिव्यांगना तो राजा कामोमोहित असल्यामुळे त्याच्याजवळ काहीच न बोलता पटकन दिसेनाशी झाली. राजा मूर्छित पडला. मग मात्र तिने पुन्हा प्रकट होऊन राजाला सावध केले. राजाने तिला पुन्हा पाहिले, तो त्याला मन अगदी आवरेना. शोक, मोह, वासना यांनी अगदी विव्हळ झाला व त्याने तिच्याजवळ प्रेमयाचना केली. विवाहासाठी तिला प्रार्थना केली, पण ती म्हणाली, महाराज, माझा पिता जो सूर्य त्याच्या मी आज्ञेत राहते. उर्वरित कथा श्रोते आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग 37 मध्ये. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.